22 जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे आणि याच निमित्ताने नाशिकमधील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध अशा काळाराम मंदिरासोबत अयोध्येतील मंदिराचं विशेष नातं जोडलं गेलंय। अयोध्येतील प्रभू श्रीरामाची पूजा नाशिकमधील काळाराम मंदिरातील पूजेप्रमाणेच करण्यात येणार आहे। काळाराम मंदिरामध्ये नित्यपूजेसाठी वापरले जाणारे पूजा विधी जे विधान आहेत ते अयोध्येच्या श्रीराम मंदिर न्यासाला उपलब्ध करून देण्यात आले। दरम्यान या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आणि काळाराम मंदिर संस्थानचे महंत सुधीरदास यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी। येत्या 22 तारखेला अयोध्येतल्या नव्या श्रीराम मंदिरामध्ये श्रीरामाची प्रतिष्ठापना केली जाते आणि त्यानंतर श्रीरामाची जी दैनंदिन पूजा होईल त्या पूजेमध्ये नाशिकच्या प्रसिद्ध अशा काळाराम मंदिरातील काळारामाच्या पूजा विधानाचा समावेश असणार आहे। नेमकी कशी असते ही पूजा आणि कशी केली जाणार आहे आपण जाणून घेऊयात। आपल्या सोबत काळाराम मंदिराचे महंत सुधीरदास महाराज आहेत। त्यामध्ये असं आहे की रामाची जी मगाशी मी सांगितलं षोडशोपचार पूजा म्हणजे पुरुष सूक्ताच्या 16 मंत्रांनी देवतांचं आवाहन, पाद्य, पूजन, अर्घ्य, पंचामृत आणि देवतांचं पुन्हा उत्तर पूजन हे पुरुष सूक्तांनी केलं जातं आणि तो सर्व वैष्णव संप्रदायांमध्ये म्हणजे जे चारही वैष्णव मुख्य संप्रदाय आहेत रामानंद, मध्वगौडेश्वर, निंबार्काचार्य आणि वल्लभाचार्य, रामानुजाचार्य या सर्व वैष्णवांमध्ये याच पद्धतीची पूजा केली जाते। तीच पूजा काळाराम मंदिरात केली जाते आणि त्याचाच हा विभाग हा अयोध्येच्या राम मंदिराच्या पूजेत आहे। अर्चन पद्धती ज्याला देवार्चन, रामार्चन मुख्य प्रामुख्याने आले तर त्या अर्चन पद्धतीचा देखील एक विभाग तो देखील त्यात इन्क्लूड झाला आहे। ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि आमचा असा भाव आहे की या सर्व विषयामध्ये या पूजेमध्ये यथाशक्ती यथामिती आपलं कॉन्ट्रिब्युशन रामानीच करून घेतलं हा देवदुर्लभ योग आहे अशी आमची भावना आहे। कॅमेरामन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।